नाशिकचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन हे वारकऱ्यांसाठी देवदूत ठरले असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वाळवंटामध्ये तोबा गर्दी वारकऱ्यांची झालेली असताना या प्रसंगी महत्त्वपूर्ण निर्णय एस कार्तिकेयन यांनी घेतला, त्यामुळे ते वारकऱ्यांसाठी देवदूत ठरल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त वाळवंटात वारकऱ्यांची तोबा गर्दी आणि तिकडे पुण्यात धुवाधार पाऊस झाल्यामुळे वीर धरण ओव्हरफ्लो झाले। चंद्रभागेत पाण्याचा मोठा लोंढा आल्यास काय होईल या विचाराने व्हीआयपी बंदोबस्तात असलेल्या कलेक्टर एस कार्तिकेयन यांचा श्वास काही वेळ रोखला गेला। अत्यंत संयम राखत पाटबंधारे अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवत कलेक्टर कार्तिकेयन यांनी चंद्रभागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवले। केवळ कलेक्टर कार्तिकेयन यांच्या समयसूचकतेने वारकऱ्यांवर येणारे संकट टळले असल्याची खात्रीलायक माहिती आपत्कालीन प्रशासनात सक्रिय असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली। यंदाच्या आषाढी वारीला प्रतिवर्षाप्रमाणे वारकऱ्यांच्या गर्दीचा विक्रम झाला। या गर्दीची व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर कार्तिकेयन यांनी सुरुवातीपासूनच सर्व यंत्रणांशी संपर्क ठेवत वारी निर्विघ्नपणे पार पाडली। पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपरिषदेबरोबर याचे श्रेय महसूल यंत्रणेला जाते। पण वारकरीच व्हीआयपी म्हणून महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या वारीच्या संकल्पनेला कलेक्टर कार्तिकेयन यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला। दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध जोडप्याला त्यांनी व्हीआयपी दर्शन दिल्याचे माहितीच असेल, पण या पलीकडे जाऊन त्यांनी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांशी संपर्क साधत कष्ट घेतले। 15 दिवस त्यांचा पंढरीतच मुक्काम होता। या काळात पालखी मार्ग पंढरपुरात येणाऱ्या भाविकांवर त्यांचे लक्ष होते। दर्शन रांगेतील असुविधेबाबत वारकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेधले। अशा प्रत्येक गोष्टीची दखल कलेक्टर कार्तिकेयन यांनी घेतल्याचे दिसून आले। दर्शन रांग लांबल्यानंतर भाविकांना छत, प्रकाश, पिण्याचे पाणी, इतर सुविधा नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 3 वेळा कलेक्टर कार्तिकेयन पायी चालत दर्शन रांगेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले। प्रत्येक भाविकाला त्रास होणार नाही, सुविधा मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिले। ही सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अधिकार गाजवला नाही, तर सर्वांशी संवाद साधून आपल्याला हे करायचे आहे असे म्हटल्यावर सगळ्या यंत्रणा झपाटून कामाला लागल्याचे दिसून आले। पालखी मार्गावर येणाऱ्या पाण्याच्या तक्रारी आल्यावर सर्वात प्रथम कलेक्टर पोहोचले। जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांना संपर्क साधून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी लक्ष दिले। वारकऱ्यांच्या वेशात सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी पायी चालत फिरत असलेले कलेक्टर पाहून वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनाही आश्चर्य वाटले।